शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये। आणि मित्रांनो आज आहे तो म्हणजे सॅटरडे आणि आम्ही चाललोय ते म्हणजे फिरायला। आणि करिश्माचं पण आता वेडिंग सीझन संपले तर तिचे पण सर्व ऑर्डर आता संपलेत। आता मे महिन्यात का लग्नाचे मुहूर्त नाही, मग तिला ऑर्डर नाही आणि आमची पण सगळी घरातली कामं आटपलीत बहुतेक तरी। आणि आज आम्ही चाललोय फिरायला ते म्हणजे नागावला, एका रिसॉर्टला चाललोय आणि तिकडनंच मस्तपैकी संध्याकाळी नागाव बीचला फिरणार आणि येणार रात्री रिटर्न। आणि आम्ही आज प्रीताला नाही नेत सोबत, प्रीताला नेत नाही कारण की प्रीता अजून छोटी आहे, प्रीताला लांब नेऊ शकत नाही। जराशी मोठी झाली ना तर प्रीताला पण आपण फिरायला नेऊ। आता कुठल्या रिसॉर्टला चाललोय ना ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच दाखवतो। आणि मित्रांनो आपला अलिबाग फेमस आहे ते म्हणजे फक्त बीचेस साठी नाही तर आपल्या अलिबागची जी खाद्य संस्कृती आहे ना ती खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी लोक मुंबईवरून पुण्यावरून खास मच्छी खाण्यासाठी अलिबागला येतात, बरोबर नाही? जायचं करिश्मा? चला मी रेडी। आणि करिश्माची नाटकावरही बोलते आता माझे ऑर्डर खपले, आता काय करणार, बोलते मला फिरायला घेऊन चला। चल बोलू जाऊ आणि नागाव आपल्यापासून आहे तो म्हणजे फक्त 15 किलोमीटर। आणि जर तुम्ही मांडव्यावरून येत आहे तर मांडव्यावरून 1 तासामध्ये नागावला पोहोचू नये, मांडव्यावरून 1 तासामध्ये नागावला पोहोचू। तुम्हाला लाईव्ह लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल। तर चला वाजलेत ते म्हणजे सकाळचे 10, आता आपण निघतोय ते म्हणजे नागावला। चलो प्रीता टाटा कर मामाला, टाटा प्रीताची लिव लिव। चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया, चलो लेट्स गो, टाटा। तिला यायचं आहे हो, चल चाललो। तर चला मित्रांनो निघूया, आता उशीर झालाय। तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय ते म्हणजे नागावला आणि हा जो समोरून येणारा रोड दिसतोय ना तो आहे तो म्हणजे मुंबई मांडव्यावरून येणारा रोड। आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतंय आणि याच्या मागून जाणारा जो रोड आहे ना तो जातोय ते म्हणजे नागाव बीचला। तर चला आता आपण जाऊ नागावला। तर मित्रांनो फायनली फक्त 15 ते 20 मिनिटात आपण पोहोचलोय ते म्हणजे नागावला। आणि आता आपण आलोय ते म्हणजे रायगड सृष्टी रिसॉर्टला। आता आजच्या दिवसभर आम्ही कुठे राहणार आहोत ना ते मी तुम्हाला दाखवतो। सगळ्यात अगोदर रिसॉर्ट बघून घ्या बाहेर। बघा मित्रांनो हा आहे तो म्हणजे आजचा आपला होमस्टे रायगड सृष्टी रिसॉर्ट। आणि रिसॉर्टच्या आजूबाजूचा एरिया बघा मित्रांनो, इकडे पार्किंग एरिया पण आहे म्हणजे तुम्ही इकडे तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर आरामात पार्क करू शकता। आणि इकडे गार्डन एरिया दिसतोय। तर चला सगळ्यात अगोदर फ्रेश होऊ, त्याच्यानंतर तुम्हाला रायगड सृष्टीची छोटीशी टूर देतो। तर मित्रांनो फ्रेश झालोय आणि आलोय ते म्हणजे आता रिसॉर्टच्या बाहेर। आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आहे तो म्हणजे रायगड सृष्टी रिसॉर्ट। आणि मित्रांनो या रायगड सृष्टी रिसॉर्टच्या बाहेरच पार्किंग एरिया बघा तुम्हाला किती दिसतोय। म्हणजे जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येताय 2 व्हीलर घेऊन येताय तर तुम्ही तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर इकडे आरामात पार्क करू शकता। आणि इकडे छोटासा गार्डन एरिया पण दिसतोय हा बघा। आता म्युझिक सिस्टम चालू झालंय तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला रूम दाखवतो की आपली कशी आहे रूम। या तर मित्रांनो रिसॉर्टच्या आतमध्ये एंटर केल्या गेल्या तुम्हाला इकडे समोर दिसतोय तो म्हणजे रिसेप्शन। तर चला आता आपल्या रूम नंबर 105 जवळ तुम्हाला घेऊन चलतो। आलोय ते म्हणजे आता आपण रूम मध्ये जिकडे आज आपण राहणार आहोत, जिकडे स्टे करणार आहोत तिकडे हा आहे तो म्हणजे सिंगल बेडरूम। इकडे ना मस्तपैकी बेड दिलेला आहे हा बघा। आणि बेड सोबतच आहे ते म्हणजे फ्री वायफाय, टीव्ही, टेबल आणि AC रूम आहे। आणि ही बघा इकडे मागे एक छोटीशी बाल्कनी दिली। बाल्कनीच्या बाहेर आहे तो म्हणजे एक छोटासा स्पेस आहे जिथे 2 माणसं इथे बसू शकतात।
आणि मागे आहे ते म्हणजे नारळी सुपारीचा व्ह्यू. आणि मित्रांनो या रिसॉर्टच्या प्रत्येक रूमचे वॉशरूम आहेत ना एकदम क्लीन आहेत. हे बघा. हॅलो. तर मित्रांनो सिंगल बेडवाली तुम्हाला रूम दाखवली अगोदर जिकडे आम्ही राहत होतो आज. आणि ही आहे ती म्हणजे डबल बेडवाली रूम. इकडे तुम्ही फ्रेंड्स फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता आणि इकडे स्पेस पण भरपूर आहे. हा बघा. करिश्मा ही कशी वाटली रूम डबल बेडवाली? आणि जर आपण फ्रेंड सर्कल सोबत येत आहोत ते एकदम बेस्ट आहे. आणि खिडकी उघड आणि खिडकीतून तुम्हाला एकदम जबरदस्त असा बाल्कनी व्ह्यू भेटतो. हा बघा. वाव. एकदम जबरदस्त असा रिसॉर्टचा व्ह्यू. करिश्मा कसा बरा वाटते नाही आता घरांची बेन आलीस ते जराशी? मस्त वाटते. करिश्मा पण कंटाळलेली हो. ऑर्डरी मारून मारून नुसते पैसे ढापतेच नाही ऑर्डरचे. आणि मित्रांनो आपण संध्याकाळी जाणार होते म्हणजे नागाव बीचवर. आणि दुपारचं जेवण झालं ना का अगोदर आपण स्विमिंग पूलमध्ये पाहू आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सनसेट बघायला नागाव बीचला जाऊ. आणि मित्रांनो नागाव बीच या आपल्या रिसॉर्टपासून आहे तर फक्त 2 ते 3 मिनटं दूर अंतरावर. ते मस्तपैकी जाऊ आणि नागाव बीचवर काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ना ते मी तुम्हाला दाखवतो या व्लॉगमध्ये. त्याच्यामुळे व्लॉग स्किप न करता व्लॉग पूर्ण बघा. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, सुट्टीचे दिवस चालू आहेत. ते लोक जास्त करून अलिबागला येतात फिरायला. अलिबागला येतात, नागावला येतात. आणि अलिबागचा नागावचा बीच भरपूर फेमस आहे आपल्या इकडे. तर तुम्हाला तोच बीच आज संध्याकाळी दाखवणार आहे तो म्हणजे आपल्या व्लॉगमध्ये. जाणे का समुद्रात जायचं पाहायला? नको. स्विमिंग पूलमध्ये पाहू कारण की समुद्रामध्ये आपण रोजचे पाहत असतो. नाही चला आता दुपारचा टाइम झालाय तर जेवणासाठी आपण ऑर्डर करू ते म्हणजे व्हेज थाली. आता आपण आलोय ते म्हणजे किचन मध्ये आणि इकडे दादा दिसतात. दादा काय नाव तुमचं? शेखर शेळके. आणि तुम्ही कुठले इकडचेच? हो इथलेच. म्हणजे कुक आहात इकडचे? हो. मग आपल्या या रिसॉर्टची स्पेशल डिश काय? आपल्यात आपण मच्छीवर पापलेट आहे, सुरमई. म्हणजे मच्छी सगळ्यात फेवरेट आहे. म्हणजे बाहेरचे लोक खास मच्छी खाण्यासाठी आपल्या अलिबागला येतात. आणि हे काय बनवलंय? हे चिकन सुक्का आगरी. चिकन सुक्का आहे बघा. आगरी सुक्का चिकन बनवलंय. आणि व्हेज मध्ये काय काय असतं? व्हेज मध्ये आपल्याकडे पनीर मसाला वगैरे आहे, मटर पनीर. आज काय बनवलंय व्हेज? आज पनीर मटर आहे. हे बघा इकडे लाईव्ह तुम्हाला बनताना दिसते. पनीर आहे ना? हो पनीर पनीर मटर. दुपारी आम्हाला व्हेजच द्या. इथे कस्टमर आलेत आणि ते जेवायला बसलेत. काय दादा नाव तुमचं? मिलिंद कदम. आणि कुठून आलात तुम्ही? नवी मुंबई. आणि जेवायला काय नॉनव्हेज मागवलं तुम्ही? कशी आहे टेस्ट मग या रिसॉर्टची? उत्तम ना? कशी आहे टेस्ट आहे? हाय. चला आपण पण आता जेवायला जाऊ. आपण नॉनव्हेज नाही मागवलं आहे, व्हेज मागवलं. तर रिसॉर्टच्या बाजूलाच आहे तो म्हणजे सुंदर असा स्विमिंग पूल. हे बघा इकडे आता म्युझिक सिस्टम थोडासा बंद केला आहे त्याच्यामुळे लगेच आपण व्हिडिओ काढायला आलो. कारण की म्युझिक सिस्टम चालू असतो ना तेव्हा आपल्याला बोलायला भेटत नाही. तर जेवण झालं ना की आपण पण मस्तपैकी इकडे चिल व्हायला येऊ. ते म्हणजे दुपारचे 2 आणि आम्ही जेवायला बसलोय. जेवायला आम्ही रेस्टॉरंटमध्ये नाही बसलोय ते म्हणजे आंब्याच्या झाडाच्या सावली. आणि सोबत आहे ते म्हणजे करिश्मा. जेवायला आणि जेवायला काय सांगा काय काय? ती भेंडीची भाजी, पनीर मसाला आणि गुलाबजाम, पापड, चपाती, भात. आणि व्हेजच सांगितलंय. करिश्माला रातची मावरा पाहिजे पण खायला बोलते. मावरा चालते, मटन चिकन नाही चालेल शनिवारची. आणि आपण बसलो इथे म्हणजे स्विमिंग पूलच्या शेजारीत बसलोय मस्तपैकी आंब्याच्या झाडाच्या सावलीत. आणि त्या बाजूला समोर एक ग्रुप बसलेला दिसतोय हा बघा जेवण्यासाठी. चला आता आपण पण जेवण करून घेऊ. हे बघा मस्तपैकी व्हेज थालीने आपली जेवणाची थाली आहे ना ती भरलेली आहे. चला आता जेवण घेऊ. करिश्मा टेस्ट करून सांग कसं आहे जेवण. पहिलो घास बायकोला. चल. कसली भाजी खालीस पहिली? भेंडीची. आणि आज करिश्माला जाम बरा वाटत असेल कारण की आज ना जेवण करायचं झंझट ना भांडी घासायचं झंझट. फक्त आयता खायचा आणि दुपारची झोपायचा. आराम. काय जिंदगी आहे रे. मस्त आहे रे. आज आरामच आराम. तुझा नशीब आहे नशीब का माझ्याशी लगीन केलंस. कोणला कोणला असं वाटते त्यांची कमेंट करून नक्की सांगा मी बरोबर बोलताय. चला मित्रांनो टाइमपास जाम झाला. मला भूक लागली. हिला काय नाही व्हिडिओशी घेणार देणं. ही जेवत चालली दे का.
सगळ्यात अगोदर मित्रांनो मी खाऊन देखणार आहे ते म्हणजे पनीरची भाजी. कशी आहे? मस्त. तीन 3:30 वाजता पवायला यायचं होतं आपल्याला पूलमध्ये. पुन्हा आता वाजले ते म्हणजे 5 आणि करिश्मा नाही पवली. का नाही तुम्ही माहीत आहे, जर ती स्विमिंग पूलमध्ये आले नाही की आपलं संध्याकाळचं सनसेट निघून जाईल. ती लय टाइमपास करेल. त्याच्यामुळे ती बोलते, ती स्वतः बोलली का मी नाही पावत. बरोबर मी? हो बरोबर. कारण तिला पावता नाही आहे. नाही खरी गोष्ट काय सांगताय, तिला मी पावता नाही. आणि स्विमिंग पूल आहे ना आवरा आहे, मना आवरा पाणी होते म्हणजे ही बुरेल तेव्हा ती पावली. हो लहान लहान पोरं पावतात. कारण ती लहान पोरा भीत नाही तिच्यासाठी. मी पण नवीन. चल बाळा तर रिच्युअल होतं. 5 वाजता पूलमध्ये गेलो होतो, 6 वाजेपर्यंत पावलं मस्त. करिश्मा का पावलीस नाही? भिलीस का नाही खरं सांग. तू बुरशील टाइम नाही, जी हाईट कमी आहे नी हिला भीती वाटत होती. बुरेल आधी बोलली पूलमध्ये पावायचा, नंतर बोलते नाही. तर आता आलोय ते म्हणजे आपण रिसॉर्टच्या बाहेर, रायगड सृष्टी रिसॉर्टच्या बाहेर. आणि आता चाललोय ते म्हणजे सनसेट बघायला बीचवर. त्याच्या अगोदर तुम्हाला इकडचा आजूबाजूचा परिसर दाखवतो थोडासा. हा आहे तो म्हणजे आपला रिसॉर्ट, रायगड सृष्टी रिसॉर्ट. नाव पण बघा किती भारी दिलंय. आणि हा छोटासा इथे गार्डन एरिया आहे. आणि गार्डन एरियाच्या बाजूला इकडे आहे ते म्हणजे किड्स एरिया. हा बघा, इकडे छोट्या छोट्या पोरांसाठी ना खेळण्यासाठी पाळणे आहेत. इकडे हे बघा, इकडे तुमची छोटी मुलं आहेत ना मजा मस्ती करू शकतात. किती मिनिटावर आहे? 2 मिनिटावर फक्त. ते चला आता या रिसॉर्टवरून बीचला कसं जायचं ना तो तुम्हाला प्रॉपर रस्ता दाखवतो. आणि किती जवळ आहे ना तो पण दाखवतो. रिसॉर्टमधून आपण बाहेर पडतोय आणि हा आहे तो म्हणजे सरळ रस्ता एकदम. चला, बीच जवळ जाण्याचा रस्ता बघा एकदम हिरवळीने भरलेला आहे. म्हणजे आजूबाजूला फक्त तुम्हाला नारळी सुपारीची झाडं आणि हिरवंगार वातावरण बघायला भेटेल. आणि हीच आहे ती म्हणजे अलिबागची खासियत. आणि मित्रांनो 1 मिनिटातच आपण पोचलोय ते म्हणजे नागावच्या मेन बीचला. हा बघा, हो 1 मिनिट पण नसेल जायला. आणि नागावचा मेन बीच आहे ना त्या रस्त्यालाच आपला रिसॉर्ट आहे. हा बघा, 2 मिनिटाच्या आतमध्येच आपण पोचलोय ते म्हणजे नागाव बीचवर. आणि करिश्मा काय देखतेस? आणि पब्लिक बघा किती आहे मित्रांनो. आज शनिवार आहे ना त्याच्यामुळे. हा बघा, फुल बीच भरलाय तो म्हणजे पब्लिकने. चला आपण थोडासा आता फेरफटका मारू बीचवर. आपण आता रिसॉर्टवरून 2 मिनिटामध्ये फक्त आलोय ते म्हणजे नागाव बीचवर. आणि नागाव बीचवर शनिवारी क्राऊड बघा किती आहे. हा बघा, फुल पब्लिक आहे. सॅटर्डे संडे फुल गर्दी असते. आणि आता आहे तो म्हणजे सुट्टीचा सीझन चालू आहे. पोरांना सुट्ट्या वगैरे भेटल्यात, शाळा बंद झाल्यात तर. आणि हे बघा पब्लिकचा तुम्ही क्राऊड बघू शकता. आणि जर तुम्ही बीचवर येताय ना तर बीचवर आल्या आल्या घोडागाडीची राईड करा. कारण की घोडागाडीची राईड स्वस्त पण असते. आणि घोडागाडीची राईड केली ना की पूर्ण बीचचा आनंद घेता येतो आपल्याला. जर तुम्ही समुद्रामध्ये बघितलात ना तर तुम्हाला जेस्की राईड, त्याच्यानंतर बनाना राईड, बंपर राईड आणि पॅरेसिलिंग दाखव ती बघा. एकदम खोल समुद्रामध्ये तुम्हाला पॅरेसिलिंगची राईड पण करायला भेटेल. चला आपण फिरू. आणि करिश्माची पण इच्छा आहे की करिश्माला सगळे वॉटर स्पोर्ट माझ्यासोबत करायचे. ते एक दिवस आपण फक्त वॉटर स्पोर्ट एन्जॉय करायसाठी नक्की बीचवर येऊ. तेव्हा गोप्रो आणू आणि गोप्रोने सगळे शूट घेऊ. गाडी आहे का स्पीड बोट तेच समजे नाही. बोट चालताना जसं बोटीच्या पाठी पाणी उडते तसं उडताना दिसते. खूप चालव. 4-5 जणांना घेऊन जायचं नाही.
जस्ट आलो आहे ते म्हणजे नागाव बीचवरून आणि आता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 7:45 आणि हा आहे तो म्हणजे रात्रीचा आपल्या रायगड सृष्टी रिसॉर्टचा नाईट व्ह्यू. मित्रांनो, जर तुम्ही अलिबागला येत आहे तर नागावला रायगड सृष्टी रिसॉर्टला एकदा नक्की या. इकडचं जेवण, इकडचं क्लायमेट आणि इकडचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे. कारण की आजूबाजूच्या गोंगाटापासून थोडा बाजूला आहे आणि मस्तपैकी बीचपासून जवळ नागावचा जो मेन बीच आहे ना तिकडनं 2 मिनिटाच्या अंतरावर आहे तो म्हणजे फक्त आपला रायगड सृष्टी रिसॉर्ट. आणि मित्रांनो, रिसॉर्टच्या बाजूलाच इकडे पूल आहे आणि पुलाच्या बाजूला ना इकडे रात्री डिनर करायला टेबल टाकलेले ते बघा. जर तुम्हाला रूममध्ये रेस्टॉरंटमध्ये जर जेवण नसेल करायचं तर रात्रीचा डिनर तुम्ही इकडे करू शकता. हे बघा बाजूलाच आहे तो म्हणजे स्विमिंग पूल. आणि मित्रांनो, या बाजूला दादा हे बघा फिश फ्राय करताना दिसत आहेत. कोलंबी फ्राय चालू आहे. आज कोणते कोणते मासे आहेत? कोलंबी आहे, बोंबील आहे, पापलेट, सुरमई. आणि मगाशी आपण व्हेज थाली घेतली होती आणि आता आपण घेतोय ते म्हणजे पापलेट थाली. आणि हे बघा इथे एकदम लाईव्ह किचन तुम्हाला दिसतोय या रिसॉर्टचा. आणि मस्तपैकी ताजे ताजे मासे तुम्हाला फ्राय होताना दिसत आहेत. ही मच्छी कुठली? आपली अलिबागचीच मच्छी असते ना? ओके, म्हणजे पार्सलची मच्छी नाही, आपल्या अलिबाग फिश मार्केटवरनं सकाळी सकाळी जी ताजी मासली असते ना तीच घेऊन ते रिसॉर्टवाल्यांना देत असतात. हे बघा. तर चला, आपली पण प्लेट लागेल आता बाहेर, मग आपण भेटू डायरेक्ट जेवायलाच. 2 थाली मागितले ना आपण. या बाजूला येते म्हणजे पापलेट थाली, करिश्माची फेवरेट, आणि या बाजूला येते म्हणजे सुरमई थाली, माझी फेवरेट. तुला कंची पाहिजे, पापलेट का सुरमई? दोन्ही खाली. दोन्ही नाही. तर चला मित्रांनो, करिश्मा काय काय सांग जरा थालीमध्ये. हे काय जे देखील आहे ना, रस्सा आहे कोलंबीचा. कोळंबी रस्सा. वाव. कोलंबीचा रस्सा आहे Favorite. आणि सुरमईची मोठी पीस दिसते तुम्हाला Fry. इथे का? फ्राय पीस आहे आणि भाकरी. सोलकढी आहे, काकडी, कांदा, टोमॅटो आणि भाकरी. आणि सेम पापलेट थालीमध्ये पण. करायची सुरुवात करूया मस्त. चला मित्रांनो, भूक लागली भरपूर, तर आता आपण खाऊन घेतोय ते म्हणजे हे बघा अलिबागची ताजी ताजी मच्छी, सेहत के लिए अच्छी. कांजी टेस्ट करून देख नाही कसा जायला आहे. मस्त झणझणीत. मस्त. आणि पीस खाऊन दे जरा सुरमईचा. सुरमईच्या पीसची साईज दे का मित्रांनो किती आहे, एवढी मोठी आहे. मस्त. तर चला मित्रांनो, आपण पण खाऊन घेऊ. सगळ्यात आधी पापलेट टेस्ट करता येईल. सगळ्यात आधी आपण पापलेट ट्राय करून घेऊ. ताजा आहे मित्रांनो. आणि पापलेटची साईज पण दे का कशी मस्त आहे. अलिबागची ताजी ताजी मच्छी, सेहत के लिए अच्छी. आता बास, व्हिडिओ बंद कर, खाऊन घेऊया, भूक लागली. या तुम्ही पण मित्रांनो जेवायला मस्त पैकी. रात्रीचं जेवण झालं, मस्तपैकी पापलेट थाली आणि सुरमई थाली खाली. करिश्मा कशी वाटली टेस्ट? मस्त होती टेस्ट. आणि मित्रांनो, आता जेवल्यानंतर 5-10 मिनटं आम्ही चालतो. बाजूलाच एरिया आहे मस्तपैकी रिसॉर्टच्या बाहेर, तिथं 15-20 मिनटं चालतो आणि त्याच्यानंतर झोपून जातो. तर या व्हिडिओचा एंड मी इकडेच करतो. आणि जर तुम्ही अलिबागला नागावला येत आहे तर रायगड सृष्टी रिसॉर्टला एकदा नक्की व्हिजिट द्या. मी तर म्हणेन की नक्की या, कारण की इकडनं बीच पण जवळ आहे. मेन जो नागाव बीच आहे ना तो पण जवळ आहे. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल. आणि या रिसॉर्टचा लाईव्ह लोकेशन आहे ना तो खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. तुम्हाला या रिसॉर्टचे सर्व डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अलिबाग नागावला येत आहे तर या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. टाटा.